नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ. हे उन्हाळ्यात एकदम आपल्या पोटासाठी थंडावा देणारं आहे. तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे बाउल घेतला आहे, त्याच्यात मी घालणार आहे 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, एक मध्यम बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कढीपत्ता, एक हिरवी मिरची, लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातली, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, खुसखुशीतपणा वाढवण्यासाठी थोडंसं तेल, अर्धा चमचा तेल टाकूया. हे तुमच्या हाडाला मजबूती देतील. आता हे सर्व मिक्स करूया. थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवूया. तर असं मी सैलसर पीठ भिजून घेतलंय. आता आपण याचे थालीपीठ थापून घेऊया. पोळपाटावरती ओला कपडा घेतलाय भिजून, थोडं पाण्याचा हात लावून देऊया. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित थापून घेऊया. मधला भाग पण व्यवस्थित थापून घ्यायचा, नाहीतर मध्ये जाड राहतो आणि बाजूने पातळ होणार. तर मी इथे जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मी थालीपीठ थापून घेतलंय. याला आता मध्ये होल पाडायचे. आता हे आपण तव्यावरती भाजून घेऊया. तर इकडे तवा तापलेला आहे. थोडंसं तेल टाकून घेऊया. थोडं तव्याला पसरवून घेऊया. आता आपण थालीपीठ टाकूया. वरती थंड पाण्याचा हात लावून रुमाल काढून घेऊया. आता मध्ये थोडं तेल टाकून घेऊया. मध्यम गॅसवरती आपण व्यवस्थित शेकून घेऊया. आता हे थालीपीठ आपण परतून घेऊया. छान एका बाजूला शेकलेलं आहे. थोडंसं परत मध्ये तेल टाकूया. थोडं बाजूला पण तेल टाकून घ्यायचं आहे. छान असं कावेल त्याने दाबून व्यवस्थित शेकून घेऊया. अगदी घरच्या साहित्यात ही मस्त अशी हेल्दी ज्वारीच्या पिठाची थालीपीठ बनतात आणि नाश्त्यासाठी डायबिटीज पेशंटसुद्धा खाऊ शकतात. आता छान व्यवस्थित दुसरी बाजू पण शेकून घेऊया. तळीची दुसरी बाजू पण उलटून घेऊया. छान दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित शेकलेलं आहे. थोडं 2-3 वेळा आलटून पलटून शेकून घ्यायचं. आता हे थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान शेकलेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया.
आता आपण दुसरं थालीपीठ घालूया. आणि याचप्रमाणे सर्व थालीपीठ बनवून घेऊया. तर इथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आपण 1.5 वाटी पिठामध्ये 3 मी मोठी थालीपीठ बनवून घेतले. तुम्ही छोटे बनवले तर 4सुद्धा बनतील. आणि हे थालीपीठचं पीठ भिजवताना याच्यामध्ये अर्धा चमचा ओवासुद्धा हातावरती क्रश करून घालायचं आहे. तो भाग माझा शूट नाही झाला. आणि आपले हे थालीपीठ मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत. मस्त असे आपले खुसखुशीत थालीपीठ इथे बनवून तयार आहेत. दह्यासोबत मी सर्व केले. दह्यामध्ये मी लाल तिखट, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली. दह्यासोबत हे अप्रतिम लागतात. एकदा नक्की ट्राय करा. कसे झाले ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.